नमस्कार. आज दिनांक 7 ऑगस्ट 2015. आजची तिथी आषाढ कृष्ण अष्टमी, वार शुक्रवार. सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. आज दिनांक 8 ऑगस्ट 2015. आजची तिथी आषाढ कृष्ण नवमी, वार शनिवार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. जिल्ह्यात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजार समितीसाठी येत्या 15 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत वर्णी लावण्यासाठी चुरस लागली आहे. निवडणुकीसाठी अर्जांची छाननी झाली असून 27 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होणार आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. 15 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 20 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नामनिर्देशन अर्ज भरण्याचा अवधी होता. 232 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यांची छाननी करण्यात आली. या छाननीत त्रुटी असलेले 18 अर्ज बाद झाले असून शुक्रवारी उर्वरित यादी जाहीर झाली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक 2015 करिता 20 जुलैपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. 20 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी होता. या कालावधीमध्ये एकूण 9 मतदारसंघामध्ये 232 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती. आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी त्याची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये एकूण 18 अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. 27 ऑगस्टपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे आणि गरज भासल्यास 15 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीकरिता मतदान होईल आणि 16 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल. आरटीओमध्ये मनमानी कारभार चालत असल्याचा आरोप वारंवार होतो. वाहन चालकांची अक्षरशः लूट असल्याचाही आरोप होतोय. 50 रुपयांच्या कार्डासाठी 400 रुपये घेतले जातात. रोज हजारो वाहनांचं रजिस्ट्रेशन होतं, त्याचेही पैसे घेतले जातात. 2 पैशांच्या रजिस्ट्रेशन कागदाचे येथे 50 रुपये लागतात.
दुकानदार बिल देतात, बस ट्रेनमध्ये प्रवासासाठी तिकीट दिलं जातं ते फुकट असतं, त्याच्या कागदाचे पैसे वसूल केले जात नाहीत. आरटीओ मध्ये मात्र अजब गजब कारभार असून 2 पैशांच्या रजिस्ट्रेशन कागदाचेही 50 रुपये घेतले जातात. वाहनाचं रजिस्ट्रेशन करताना टॅक्सच्या नावावर हजारो रुपये घेतले जातात. शिवाय स्मार्ट कार्डसाठी 350 रुपये वेगळे घेतले जातात. 50 रुपयांच्या कार्डासाठी 7 पट पैसे. दर महिन्याला सुमारे 3000 वाहनांचं रजिस्ट्रेशन होतं. या रजिस्ट्रेशन कागदाचंही शुल्क आरटीओ वसूल करतं. नोव्हेंबर 2014 मध्ये स्मार्ट कार्डवाल्या कंपनीशी करार संपल्यानंतर 2000 वाहनधारकांना पेपर आरसी दिली गेली. त्यापूर्वी आरसी बुक दिलं जायचं. त्यानंतर स्मार्ट कार्ड सुरू झालं. आता पुन्हा हा ठेका नव्याने दिला जाईल व 550 रुपयांच्या कार्डासाठी 300 ते 400 रुपये वसूल केले जातील. तेव्हा अतिरिक्त शुल्क न घेता आरसी बुक किंवा स्मार्ट कार्ड दिलं जावं अशी मागणी नागरिकांची आहे. शहरातील अनेक प्रभागातील रस्ते एकतर खड्ड्यात गेले आहेत, नाहीतर चिखलात बुडाले आहेत. हाजरा नगर मधील परिस्थिती सिटी न्यूजने दाखवली. आता बिस्मिल्ला नगर पहा. येथे रहिवाशांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. बिस्मिल्ला नगर मध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय. येथे रस्ताच उरलेला नसून रहिवाशांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. चालताना पाऊलभर चिखल नागरिकांना तुडवावा लागतो. या चिखलातून सायकलही धड चालवता येत नाही. तेव्हा सायकल उचलून न्यावी लागते. सायकल चालवली तर ती चिखलात फसते, मग उचलून नेल्याशिवाय पर्याय राहत नाही. या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे असं सांगितलं जातं, परंतु बांधकामाचा मुहूर्त निघणार तरी केव्हा असं त्रस्त नागरिक विचारत आहेत. ये रोड की तकलीफ है, सब कीचड़ पानी है, बच्चों को तकलीफ आने जाने की, पानी स्कूल के बच्चे भी, रोड है जो सब आने की बहुत तकलीफ है, सब कीचड़ पानी. 4 साल से हम परेशान हैं रोड के वजह से. आने जाने में इतनी परेशानी होती है. लेडीजें गिर रही हैं यहाँ पे फिसल के. मुरम डालने का जैसे हम बहुत परेशान हैं यहाँ पे आने जाने में. कीचड़ इतना हो जाता है, घर में नहीं जा पाते जल्दी. जो पानी पीने का जो बच्चों पे बीमारी आ रहे, तो सर्विस गली का जो पानी है, रोड का जो पानी है, पूरा बोरिंग में पचरा भाई. और वो उसके लिए हमारे को मदद के लिए कोई आ रहा नहीं. वार्ड मेंबर को बोले तो वार्ड मेंबर ऑफिस छोड़ के भाग जा रहा, कोई चेन्नई में, कोई बम्बई में. इसका मतलब कोई हल करो. हमारे बाल बच्चों का कौन करेगा? इसका बांधकाम का लोकशाही दिवस में तकरार डाला था नवंबर में. इसको 5-6 महीने तक कर मैं लोकशाही दिवस में बराबर एक्सरिया गया. ये काम पास हो गया. ये शहर अभियंता का लेटर है. इसका तरतूद वगैरह सब हो गई. तरतूद हो गई. इसके ऊपर अकाउंट में से भी निकल गया, ऑडिटर में गया और आयुक्त की तरफ गया. अभी इसके बाद में अभी बिल्कुल हाल ही में ये रोड और नाली का काम होने वाला है. ये शहर अभियंता का मंजूर लेटर है मेरे पास कमेटी का. आसिफ भाई तवक्क वाले के घर के पास से मजीद भाई लड्डू वाले के घर तक के 425 मीटर रोड ये पास हो गया और 280 मीटर नाली है. ये लोकशाही दिवस की तकरार से काम पास होगा. मेरे को मंजूरी लेटर भी मिला था. ये मंजूरी लेटर शहर अभियंता का है. समझ रहा है. अब ये ऑडिट में भी जा चुका, वहां से आयुक्त की तरफ गया. अब इसके टेंडर लगने वाले हैं. ये हाल ही में काम होने वाला है. काम पास होने के बाद में भी अभी लोग आया क्यों नहीं? वजह क्या है? हम परेशानी में. कटले रिक्शे नहीं आ रहे हमारे, सब हाथ मजदूरी वाले लोग हैं. बुढ़े बाढ़े नमाज को जाना कहाँ से? पूरे कीचड़ पाँव में भर रहे. क्या करेंगे आदमी? परेशानी नहीं तो हल क्या है? नगर सेवक 4 साल से अभी लोग झाँक के नहीं देखा है और वो बोलता है कि हम तुम्हारे वोट से आए नहीं. ये फिर किसके वोट से आए? इसने जवाब देना हमको आगे हर सामने. उसको फोन लगाओ तो बोलता मैं बाहर का हूँ. चेन्नई में बोलता, कहीं दुबई बोलता, कहीं सऊदिया बोलता. ये वजह क्या है इसकी बताओ. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे.
धान्य सुरक्षित राहावं यासाठी ते शासकीय गोदामात ठेवलं जातं, परंतु या गोदामातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे धान्य ओलं होऊन त्याला अक्षरशः कोंब फुटले, त्यामध्ये अळ्या सोंडे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांनी मागितली आहे व धान्याच्या सुरक्षेचीही मागणी केली आहे. सेंट्रल वेअरहाऊसमध्ये ठेवलेलं लाखो रुपयांचं धान्य पावसाने भिजलेल्या या धान्याला अक्षरशः कोंब फुटले. सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ठेवलेल्या त्यांच्या मालाची अशा प्रकारे नासाडी झाली. या संदर्भात शेतकऱ्यांनी वेअरहाऊसच्या व्यवस्थापकांना निवेदन दिलं, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व धान्याची योग्य काळजी घेण्यात यावी व झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. माझ्या प्रत्यक्ष 1500 फुटे गोडाऊनमध्ये माल होता आणि तिथं त्यांना काही दुर्लक्ष ठेवल्यामुळे पूर्ण मालाला किडे लागलेले आहे आणि पावसामुळे पोत्याले कोंब फुटलेले आहे आणि वाद सुटलेला आहे आणि तिथं कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नाही. तिथं माल डिलिव्हरी द्यायला देतो तो तिथं साहेब अंगावर येतात आणि हे असं चालते आणि वजन घटा आहे. तिथं आम्ही 100 किलोचे पोते पाठवतो तर स्लिपवर 95 किलो लिहून देतात आणि तिथं काट्याची व्यवस्था नाही आणि त्याच्यानंतर सर्व भ्रष्टाचार चालू आहे आणि तिथं मालाची चोरी पण चालू आहे. आता सध्या मालाची काय परिस्थिती आहे? किती पोते आहेत तुमचे तिथे? माझे आता सध्या 1340 पोते आहे. त्याच्यात 340 पोत्याला पूर्ण कीड लागलेले आहे आणि 300-400 पोत्याला पाणी लागल्याने खराब झालं. त्याचं नुकसान झालेलं आहे, कीड लागल्यामुळे त्याला फेमिकेशन केलेलं नाही, वारंवार सूचना देऊन सुद्धा. आपण यासाठी किती रुपये त्यांना दिलेले आहे आपला माल ठेवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय काय खर्च आहे? 6 ते 7 रुपये बॅग कमीत कमी देतो आम्ही महिन्याची. फेमिकेशनचा खर्च आहे 1.5 रुपये एक बॅग आणि 1.5 रुपये आहे इन्शुरन्सचा मंथली. किती रुपये भरले होते तुम्ही? नंतर निघते ते 5-6 हजार रुपये नंतर निघते ते. प्रेक्षकांना उपयुक्त माहिती देण्यासाठी सिटी न्यूज हेल्थ केअर चॅट शो कार्यक्रम प्रसारित करत आहे, तर संघर्ष करून ताठ मानेने जगणाऱ्या व्यक्तींची गाथा लढा अस्तित्वाचा या मालिकेतून प्रसारित करत आहे. शनिवारी व रविवारी हे कार्यक्रम प्रसारित होत आहेत. लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमातून सिटी न्यूज संघर्ष गाथा प्रसारित करते. येत्या कार्यक्रमात बुद्धिबळपटू, गझल गायक, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आल्हाद काशीकर यांची मुलाखत प्रसारित होते. मी एक दिवस तपोवनला गेलो आणि त्या पोरांना एकलव्याची गोष्ट सांगत बसलो, अनाथ मुलांना. एकलव्याची गोष्ट जाणीवपूर्वक निवडली की म्हटलं याला आई वडील नव्हते, गुरु पण नव्हता. या मुलांना, अनाथ पोरांची अवस्था तशीच आहे, त्यांना आई वडील नाही आहेत, कोणीच नाही. मुलांना ती गोष्ट खूप आवडली. मग गोष्ट संपल्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या. मी तिथून जायला निघालो. त्या क्षणी तुम्हाला सांगतो, मला अगदी भडभडून आलं भावनेनी. कारण असं होतं की मी विचार केला की मी आता इथून माझ्या घरी चाललो, माझे आई वडील आहेत, पण ही मुलं कुठे जातील? शनिवारी रात्री 10:30 वाजता पहिला भाग, पुनर्प्रसारण रविवारी दुपारी 1:30 वाजता. दुसरा भाग बुधवारी रात्री 10:30 वाजता, तर पुनर्प्रसारण गुरुवारी सकाळी 9:30 व दुपारी 1:30 वाजता होत आहे. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, कहाँ तुम चले गए. याबरोबरच हेल्थ केअर चॅट शो या कार्यक्रमाचं प्रसारण सिटी न्यूज करत आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या मराठी बातम्यानंतर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल, तर रविवारी सकाळी 9:30 वाजता पुनर्प्रसारण करण्यात येईल. हेल्थ केअर चॅट शोच्या या भागात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न राठी यांनी माहिती दिली असून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश अग्रवाल मुलाखत घेत आहेत. पाठ व कमरेचे त्रास, त्यांचे लक्षणं व उपाय हा विषय मुलाखतीचा आहे. तो इसमें हमारी हड्डियां ऐसे ब्लॉक के तौर पे एक दूसरे के ऊपर रखी है और बीच में ये जो आप हल्के ब्लू कलर से देख रहे हैं, नीले रंग से, ये हमारी डिस्क है जिसको हम 2 हड्डियों के बीच में एक गद्दी कहते हैं. हम यह हड्डी, यह
अपना हड्डियां और जो गद्दी है ये एक ब्लॉक बनाता है, और इस ब्लॉक को लिगामेंट्स यानी नाम की चीज है जो आगे से इस तरह जोड़ देती है, और पीछे से काफी स्नायु या मसल्स होते हैं जो इसको कंट्रोल करते हैं, जो इसकी मूवमेंट कंट्रोल करते हैं। यह चारों चीजों से जो एक ब्लॉक बना है उसे हम स्पाइन कहते हैं। 2025 मध्ये अमरावती कसं असेल या विषयावर महापालिकेने खुली निबंध स्पर्धा घेतली। या स्पर्धेअंतर्गत 135 निबंध महापालिकेला प्राप्त झाले आहेत। 6 विद्यालयांचे 22 प्राध्यापक हे निबंध तपासणार आहेत। अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे। अमरावतीमधील प्रत्येक गोष्ट आधुनिक तंत्रशुद्ध असावी याकरता मत संकल्पना राबवण्यासाठी अमरावती महापालिकेने 2025 मध्ये अमरावती कशी असेल या विषयावर खुली निबंध स्पर्धा घेतली। या अंतर्गत महापालिकेला 135 निबंध प्राप्त झाले आहेत। हे निबंध तपासण्याचं काम 6 महाविद्यालयांच्या 22 प्राध्यापकांकडे सोपवण्यात आलंय। शिवाजी सायन्स व आर्ट्स कॉलेज, VMV रूरल विद्यापीठ येथील प्राध्यापक निबंध तपासतील। त्यासाठी 3 गट तयार करण्यात आले आहेत। हिंदी, मराठी व इंग्रजी असं वर्गीकरण करण्यात आलं आहे। 10 ते 12 तारखेपर्यंत हे निबंध तपासून महापालिकेकडे दिले जातील व त्यानंतर मनपायुक्त यावर निर्णय घेतील। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।